सगळ्यात सोपा मार्ग दिला तुकोबरायांनी कोणता? त्या मंदिरातल्या देवाला पहा, मंदिरातल्या पांडुरंगाला पहा, मंदिरातल्या हनुमंतरायाला पहा, त्या देवाशी नातं जोडा. पण कोणतं नातं जोडा? तर पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. कोणतं नातं जोडायचं माया हो? तर पत्नी आणि पतीचं. तो देव माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको. तो देव माझा वल्लभ आहे आणि मी त्याची लक्ष्मी. कोणतं नातं जोडायचं कळलं ना? आईचं नाही, भावाचं नाही, बहिणीचं नाही. मग कोणतं नातं जोडायचं? तो देव माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? बाकीच्या सगळ्या नात्यांची जागा घेता येते, पण एकदा नवरा निघून गेला की जागा घेता येत नाही. एकदा बायको निघून गेली की जागा घेता येत नाही. मी एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल बघा. काय झालं, आपल्या पंचक्रोशीतील एक बाळू नावाचा मुलगा, इथं कीर्तनला आलं नाही बरं का, आणि घरी झोपलाय तो पण नाही. बाळू नावाचा मुलगा उदाहरणातला आहे. ते काय व्हायचं, एखादं कीर्तन एक शर्ट आहे बघा, कधी कोणाला फिट बसून सांगता येत नाही. एखादं उदाहरण सहजच एखाद्याला लागायचं आणि त्याला वाटायचं महाराज मलाच बोलले, असं नाही. बाळू नावाचा मुलगा उदाहरणातला आहे. मग काय झालं, तो बाळू नावाचा मुलगा वस्तीवर राहायचा, चांगलं काम त्याचं, धार्मिक पोरगा होता. सप्ताह असला की पुढे येऊन बसायचा, चांगलं काम त्याचं. पण काय झालं, त्या बाळूच्या जीवनात एक संकट आलं. काय संकट आलं? त्या बाळूची आईच वारली, आणि आई वारल्यामुळे दुःख करायला लागला. सारखं रडायचा, आई वारली, आई वारली, आई वारली, आई वारली. तर कोण माझ्या डोक्यावरून हात फिरवणार, कोण मला प्रेमानं गाज बनवणार? सारखं रडायचा, आई वारली. त्याच्या आईच्या वयाच्या म्हाताऱ्या होत्या, 4-5 म्हाताऱ्या बाया होत्या. त्यांना कळालं, बाई वस्तीवर राहणारा बाळ्या नाही का, त्या बाळूची आई वारली. आणि आई वारल्यामुळं सारखं रडतोय. 4-5 दिवस झाले जेवलाच नाही, दुःख झालंय त्याला. मग 4-5 जणांनी रिक्षा भाड्याने केला आणि बाळूला वस्तीवर भेटायला गेल्या. आणि बाळूला म्हणू लागल्या, बाळू असं असतं का रे, तुझ्या आईनं आम्ही सोबत तुझ्या आईनं आम्ही सोबत कामाला जायचो, सोबत कीर्तनाला यायचो, सोबत गावात नांदायला आलेलो. तुझी आई लवकर जग सोडून गेले, दुःख झालं तुला, आता ज्याला मला आलं म्हणजे मारावं लागतं, असं त्या बाया त्या सांगत होत्या. जाऊ दे, आई गेली म्हणून काय झालं, आजपासून आम्हाला आई समज ना, या सखूबाईला आई समज, या ठकूबाईला आई समज, आम्ही तुझ्या आईचेत ना. असं ऐकल्यावर बाळ्यानं 4-5 भाकरी दुधात चूरणच हाणल्या. काय झालं मला आई गेली म्हणून, आजपासून या सगळ्या म्हाताऱ्या माझ्या आईचेत. 4-5 महिने आनंदात गेले, उपोषण सुटलं आणि गावात आलं की आयांचे दर्शन घ्यायचा. 8 महिने आनंदात गेले, पण 8 महिन्यानं झालं काय, तर बाळूच्या जीवनावर तर संकट काही हटलंच नाही. 8 महिन्यानं पुन्हा बाळूची बहीण वारली आणि पुन्हा दुःख करायला लागला. देवा, आई गेली होती जाऊन द्यायची, आता बहीणही वारली, आता कोण मला राखी बांधणार, कोण मला कुंकू लावणार, कोण मला माझी भाऊबीज करणार. पुन्हा रडायला लागला, पुन्हा 4-5 दिवस जेवलाच नाही. मग त्याच्या बहिणीच्या वर्गातल्या मुली होत्या, त्यांना कळालं, बाई वस्तू राहणारा बाळ्या नाही का, तिची बहीण वारली. आणि बहीण मारल्यामुळं दुःख करायला लागला. 4-5 दिवस झाले जेवलाच नाही, सारखं रडतोय, बहीण मारली, बहीण मारली. ते 4-5 जणांनी पुन्हा रिक्षा भाड्याने केला आणि पुन्हा वस्तीवर बाळ्याला भेटायला गेल्या. आणि बाळूला म्हणू लागल्या, बाळू असं असतं का रे, तुझी बहीण आम्ही सोबत शाळेत जायचो, सोबत कॉप्या करायचो, सोबत अभ्यास करायचो, सोबत पेपरला जायचो. तुझी बहीण लवकर गेली, निघून गेली. बहीण गेली म्हणून काय झालं, दुःख झालं ना तुला. बहीण गेली म्हणून काय झालं, आजपासून आम्हाला बहीण समज ना, आम्ही तुझ्या बहिणीच आहेत, आम्ही तुला कुंकू लावू, आम्ही तुला राखी बांधू, आम्ही तुला खरडा देऊ, आम्ही तुझी भाऊबीज करू, आजपासून आम्हाला बहीण समज ना. असं ऐकल्यावर बाळानं पुन्हा 4-5 चपात्यांच्या अवघा शेंगा चुरूनच हाणल्या. काय झालं मला बहीण गेले म्हणून, आजपासून या सगळ्या मुली माझ्या बहिणीच आहेत. 1 वर्ष आनंदात गेलं आणि आईची जागा म्हाताऱ्या बायांनी भरून काढली, बहिणीची जागा मुलींनी भरून काढली. 1 वर्ष आनंदात गेलं आणि 1 वर्षानं झालं काय, तर बाळूच्या जीवनावर तर संकट काही हटलंच नाही. 1 वर्षानं पुन्हा बाळूची बायकोच वारली. वा, काय पटकन कळालं यांना. आता कोणाची हिंमत सांगावं रिक्षा भाड्याने करायची. आता एखादी म्हणू शकते का, जाऊ दे ती गेली म्हणून काय झालं, मी आहे ना. शक्य नाही ना. त्याचं कारण काय, एकदा बायको निघून गेली जागा घेता येत नाही. तुकोबरायांना माहिती होतं बरं का. तुकोबराय म्हणले, एकदा बायको निघून गेली की जागा घेता येत नाही, आणि एकदा नवरा निघून गेला त्याची जागा घेता येत नाही. मग तुकोबराय म्हणले, देवा तुझं आणि माझं नातं असंच आहे, एकदा मी गेलो तर तू एकटा राहिलं पाहिजे, आणि तू गेला तर मी एकटं राहिलं पाहिजे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. असं एकत्वाचं नातं जोडलं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि असं एकत्वाचं नातं जोडल्यामुळं मग त्यांना म्हणता येतं, जन्म आलो त्यांचे आजी फळ झाले साचे. आणि सांगतो बघा नातं कसं जोडलं पाहिजे. आमचा बीड जिल्हा आहे, आणि बीड जिल्ह्याच्या पलीकडून परभणी नावाचा जिल्हा आहे, आणि त्या परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचा तालुका आहे. आणि त्या गंगाखेडला एक दिंडी मुक्कामी गेली होती बरं का. आता पूर्वी दिंड्या मुक्कामी यायच्या, आता राहिल्या नाही दिंड्या. आताच्या दिंड्यामध्ये खात जागा अशी दिंडी नव्हती बरं का. छान दिंडी होती. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली.
वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली. छान भजन करत दिंडी निघाली होती. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. छान भजन करत दिंडी निघाली होती. कधी आमचे बळीराम महाराज, कधी विशाल महाराज, कधी याच्यातला एखादा साधक याला चाली लावत असतात. खूप गोड चाली लावायच्या. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. छान भजन करत दिंडी त्या गंगाखेड नावाच्या गावातून निघाली होती. आणि त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी राहत होती. त्या जनाबाईनं ते भजन ऐकलं, दिंडी पाहिली आणि बापाला विचारलं, बाबा ही दिंडी कुठं निघाली? बापानं सांगितलं, अगं जना, या विश्वाचा मालक पंढरपूरला राहतोय आणि त्याच्या भेटीलाही दिंडी निघाली. जनाबाई म्हटली, बाबा मला घेऊन चला दिंडीमध्ये. काय मागितलं मुलीने? दिंडीमध्ये घेऊन चला. बापानं पोरीची वळकुटी बांधली, स्वतःचे कपडे घेतले आणि दरमजल दरकोस दरमजल दरकोस दरमजल दरकोस करत 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 दिंडी पंढरपूरला पोहोचली. आणि आपण जसं दर्शन रांगेत उभा राहतो ना देवाच्या, तसं जनाबाई दिंडीत दर्शन रांगेत उभं राहिली आणि दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या समोर आली. आणि जसा देव पाहिला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जसा देव पाहिला आणि बापाला विचारलं, बाबा हा आहे का पंढरपूरचा पांडुरंग? अगं हो जाना. यालाच पाहायला आलो आपण? अगं हो. हा देव आहे? अगं हो जाना. जा म्हटले मग तुम्ही आता घरी. बाप म्हणला, पागल झाली की काय? राहशील कुठं? मंदिरात. खाशील कुठं? मंदिरात. झोपशील कुठं? मंदिरात. जा म्हटले तुम्ही घरी. असा बाप पुढं जात असतो का? बापाचं मुलीवरती खूप प्रेम असतं बरं का. असा बाप जात नसतो. एक दिवस मुक्काम केला, 2 दिवस मुक्काम केला, 3 दिवस 4 दिवस मुक्काम केला, पण जनाबाई हट्ट सोडायला तयार नाही. ती म्हणली जा तुम्ही बाबा घरी जा. मग बाप हुशार होता. हुशार बापानं आपल्या मुलामुलीचे हात चांगल्या हातात दिले पाहिजे बरं का. आपला मुलामुलीचे हात चांगल्या हातात देत जा. एवढी गोड गातात ही मंडळी, एवढं छान वाजवतात. का बरं? कारण यांच्या आईवडिलांनी यांचा हात चांगल्या हातात दिला म्हणूनच ना. आपल्या मुलामुलींचे हात चांगल्या हातात देत चला. जनाबाईच्या बापानं जनाबाईचा हात नामदेवरायांच्या हातात हात दिला. आणि तसं कसं जाऊ म्हटलं मी. नामदेवरायांच्या हातात हात दिला आणि बाप निघून गेला. संध्याकाळचं भजन झालं. नामदेवरांनी पाहिलं, कोण आहे मुलगी? जनाबाई म्हटली, मी अनाथ आहे. बाप निघून गेला. आई लहानपणीच मरून गेली. मग कुठं राहणार म्हणले तू? मग जनाबाई म्हटली, तुमच्या हातात हात आहे, तुम्हीच बघा. मग नामदेवरांनी त्या मुलीला घरी आणलं. बघा संत कशाला म्हणतात. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी, तोची दासाई दासी. तुका म्हणे सांगू किती, तोचे भगवंताचे मोती. ते कारंजले गांजोले, दासी म्हणे जो आपुले. ज्याला कोणी नसतं त्याला संत असतात बरं का. मग नामदेवरांनी त्या मुलीला घरी आणलं आणि 14 माणसांचं कुटुंब आहे नामदेवरायांचं. आणि 15-20 जनाबाई गेली. पहाटच उठली, आंघोळ केली आणि मंदिरात निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना कुठं निघाली? मंदिरात. देवाला पाहिला. अगं नंतर जा म्हणले. अगोदर 14 माणसांचं दळणदळ. जात्यामध्ये दाणे भरले आणि जनाबाई दळण दळायला लागली. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. हातामध्ये खुंटा घेतला आणि दळण दळायला लागली. दळता दळता सकाळचे 8 वाजले आणि जनाबाई पुन्हा आंघोळ केली, पुन्हा मंदिरात निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना कुठं निघाली? मंदिरात. अगं नंतर जा म्हणले. अगोदर 14 माणसांचा स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाक करता करता 11 वाजले. पुन्हा मंदिरात निघाली. जनाबाई कुठं? मंदिरात. अगं नंतर जा म्हणले. 14 माणसांच्या स्वयंपाकाचे भांडे धुवावे लागतात. 12 वाजले. जना 14 माणसांचे कपडे धुवावे लागतात. 2 वाजले. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौरा थापाव्या लागतात. 6 वाजले. जना संध्याकाळचा स्वयंपाक आत्ताच करावा लागतो. 9 वाजले. जना सकाळचं दळण आताच सुपामध्ये दळून ठेवावं लागतं. 12 वाजले. थांबली कशाला होती? देवाला पाहिला. मंदिरात जायला.
नातं जोडायला. वेगळंच घडलं. झोपायला 12 आणि उठायला 3, झोपायला 12 उठायला 3. जनाबाईला झोपायला 12 वाजायचे, उठायला 3 वाजायचे. आणि 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या. उवा कळतात ना, उवाच म्हणतात ना, ते उवा झाल्या. आणि जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या. मग देवाला काळजी पडली. देव म्हटला माझी जना मला पाहायला थांबली, मंदिरात यायला थांबली, बापाला विसरली, आईला विसरली. आणि जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्यात, तिच्या उवा मारायला कोणीच नाही, काय करावं. मग 2:30 वाजता विठ्ठलानं वीट सोडली बरं का. बघा जन्म सोन्याचा कसा झाला आणि कसा करता यायचं याच्याकरता उदाहरण चालले बरं का. 2:30 वाजता विठ्ठलानं वीट सोडली आणि 2:45ला रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची भारीतली साडी घातली, कपाळावर कुंकू लावलं. आणि 3ला 10 मिनटं बाकी असताना विश्वाचा मालक विठाबाई बनून जनाबाईच्या झोपडीत गेला. गरम चूल पेटवली, गरम उकळतं पाणी केलं. आणि जनाबाई उठायच्या अगोदरच जनाबाईला मंदिरात स्नानगृहात घेऊन आला. आणि जनाबाईचे सगळे केस धुवून काढले बरं का. जनाबाईचे सगळे केस धुवून काढले, सगळ्या ओवा बाजूला काढल्या. तरी काही डोक्यात जनाबाईची ओवा राहिला. मग काय केलं, आपल्या जवळ बाजार कोणता आहे आपल्याला, शेवगावचा ना. मग शेवगावच्या बाजारातून 20ला 4 फण्या भेटतात, फण्या. त्या फण्या आणल्या, त्याच्या 2 फण्या तयार केल्या. आणि दोन्ही फण्यांनी जनाबाईच्या सगळ्या ओवा बाजूला काढल्या. तरी काही बारीक बारीक लिखा राहिल्या, लिखा बरं का, लिखा राहिल्या. मग काय केलं, फण्याही फेकून दिल्या. आणि विश्वाच्या मालकाने आपल्या हाताचा उजवा अंगठा घेतला आणि उजव्या हाताचा अंगठा जनाबाईच्या केसात घालायचा. आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने एक एक विश्वाचा मालक काढायचा आणि त्याच्याकडे बघायचा, म्हणायचा माझ्या जनाबाईच्या केसात जातेस का. एक एक काढायचा आणि डाव्या हाताच्या अंगठ्यावर घ्यायचा. युवराज महाराज आपलं ऊ मारायचे बरं का. डाव्या हाताच्या अंगठ्यावर घ्यायचा आणि अशी टचकन ऊ मारायचं बघा, असे ऊ मारायचं बरं का. नखदंताची करुणी फणी नाऊ घाली चक्रपाणी माझी घाला गवेनी साजनी घाला गवेनी साजनी घाला गवेनी. या विश्वाचा मालक जनाबाईला दळण दळू लागायचा, तिचा उवा मारायचा. जा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर हा तिसरा तारा तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. खूप सुंदर ओव्या असायचा बरं का. माझ्या आजीला 100 ओव्या पाठ येते, 100. ज्या एम.एच. 65-70च्या वयाच्या म्हाताऱ्या आजी आहेत ना, त्यांना ओव्या येतात बरं का. एम.एच. 25-30 या वयांना ओव्या नाही येत ह्या. पूर्वी आई मुलाला झोपी घालताना गाणं म्हणायची, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप गाग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग. पूर्वी खूप गोडे गाणं असायचे. माझं का आता काय झालं माहिती का, आमच्या घरी एक माझा भाऊ आहे चुलत भाऊ बारका बरं का, लहान भाऊ आहे माझा. त्याला म्हणलं तुला गाणं येतं का, तो म्हणला हो. म्हणलं म्हण बरं. तो गाणं म्हणला, तांबडी चांबडी चमकते उन्हात लखा 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 लखा. काय गाणे आहेत का काय, असे गाणे नाही, चांगले गाणे ऐकले पाहिजेत. विश्वाचा मालक जनाबाईला दळण दळू लागायचा, तिला ओव्या गाऊ लागायचा, तिच्या ओवा मारायचा. 10 मिनटं झाले तुम्ही जनाबाई ऐकताय. प्रश्न आहे माझा तुम्हाला सगळ्यांना, जनाबाई मंदिरात गेली की देव घरी आला. होय महिलांनो, देव घरी आला. जनाबाई मंदिरात नाही गेली, एकदाच गेली पण देवाशी नातं जोडलं आणि घरीच भजन केलं. त्याचा परिणाम या विश्वाचा मालक घरी आला आणि त्या जनाबाईचे कामं करू लागला, तिचा ओवा मारू लागला, तिला ओव्या गाऊ लागला. त्या जनाबाईला दर्शन द्यायला देव घरी आला. त्या जनाबाईला काय म्हणता येतं, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मा
फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळिले जाते, हो तुम्ही सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळिले जाते. जन्म आलो त्यांचे आजी फळ झाले साचे. ते जनाबाई महाराजांना म्हणता येतं, जन्म आलो त्यांचे आजी फळ झाले साचे. महाराज कळालं आम्हाला, खूप कथा सांगितल्या. जनाबाई काय, मदारसं काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, जिजाऊ काय, कळालं आम्हाला. एक 5 मिनिट राहिलेत ऐका. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, मराठा, कुणबी, माळी, धनगर, ब्राह्मण, नावी, बंजारी या सगळ्या समाजाची पोरं राजांनी घेतली होती. तानाजी कोंढाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय आणि येसाजी सज्जनगड हवाय. तो बघतो पलीकडचा गड पाहिजे. निजामशाही पळाली पाहिजे, कुतुबशाही पळाली पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे. या 4 सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थाया नाचत होत्या. दिवसा डवळ्या आया बहिणींची आबरू लुटली जायची, गावची गाव लुटली जायची, मंदिर वाड्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या जायच्या. दृश्य पाहावेशी वाटत नव्हतं. एक एक कोरगा शिवाजी नावाचा, रायरेश्वराचं मंदिर, पुणे जिल्हा, भोर तालुका, असा सुंदर परिसर, काय सुंदर गाव आहे, काय सुंदर सप्ताह करता ऐका. आणि 400 मावळे राजांनी घेतली होती रायरेश्वराच्या मंदिरावरती. प्रत्येकाच्या हातात बेलभंडार दिला होता आणि रक्ताचा अभिषेक केला होता, करंगळीचा. आणि एकच आवाज महाराष्ट्रावर घुमला, ठरलं राज, ठरलं, ठरलं राज. उडवायची राज सुलतानी सत्ता साथ उडवायची. आणि या तरण्या बाणपोरांचा वेश बघून बाजी पासलकरांचं अंतकरण भरून आलं. आणि भरल्या अंतकरणात बाजी बोलतात, पोरांनो इथून पुढे जगायचं झालं तर शिवबराजाकरता जगायचं, आणि मरायचं जरी झालं तर शिवबराजाकरता मरायचं. अरे 100 दिवस शेळी म्हणून आयुष्य जीवन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचं जीवन जगू. सगळ्यांनी निश्चय केला की सुलतानी सत्ता मोडीच काढायची आणि त्यासाठी प्राण द्यावा लागला तरी चालेल. आणि आपापल्या हातातील बेलभंडार रायरेश्वराच्या मंदिरावर उधळला आणि एकच आवाज महाराष्ट्रावर घुमला, हर हर महादेव. 2-4 जण भारतातले, मागचे काय पाकिस्तानातले काय, घ्या सगळ्यांनी हातवरती, सगळ्यांनी हातवरती घ्या. गडी माणसं, बाया माणसं, मेल फिमेल सगळ्यांनी हातवरती घ्या बरं का. आणि असा आवाज काढा, असा आवाज काढा, कळू द्या नेवासा तालुक्याला काय सुंदर सप्ताह होतोय. एवढी तरुणा एकत्र आली आहे, एवढं तरुण खूप छान सप्ताह करताय. युवराज महाराज काय, बळीराम महाराज काय, विशाल महाराज काय, एवढे छान छान गायक आपल्या गावात वादक आलेले आहेत. असा आवाज काढा, अख्खा आपला तालुकाच हल्ला पाहिजे बरं का. जोरात आवाज काढा, हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर योगीराज प्रब्रह्म श्रीवंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. वाह, टाळ्या वाजवा. जय भवानी, जय शिवाजी असा महाराष्ट्रभर आवाज घुमत होता. आणि एक एक गड राजांनी घेतला होता. गडाची संख्या 100वर गेली होती, मावळ्यांची तुकडी 1000वर गेली होती. महाराष्ट्रभर आवाज घुमत होता, जय भवानी, जय शिवाजी. त्या राजांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं. त्या राजांना काय म्हणता येतं, जन्मालो त्यांचे आजी फळ झाले साचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय. टाळी 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 वाजवा. विठोबा रखुमाई, हरि जय हरि जय विठोबा रखुमाई, हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई.
पारखुमाई हो पारखुमाई विठो पारखुमाई 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 हो पारखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की पवन सूत हनुमान महाराज की जय श्री राम। पारखुमाई 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 टाळी वाजवा टाळी जन्मालो त्यांचे आजी फळ झाले साचे. अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. उर्वरित 3 चरणाचा अर्थ आपण पुन्हा कधी वेळ भेटला तर पाहू, कारण वेळ संपत आलेली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ संपला आहे का? 5 मिनटं घेणारे आहे का? एवढा छान सप्ताह आपण करताय, एवढी तरुण मंडळी एकत्र येते, छान सप्ताह आपण करताय. 2 संदेश मी देणार आहे, तेवढे घरी घेऊन जा बरं का. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एवढा सुंदर सप्ताह आपण करताय ऐका तरुणांनो. आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला बरं का. विनंती आहे, 8 दिवसात कमीत कमी 8ही माळकरी आपल्या गावात घडले पाहिजेत, तरच आपला सप्ताह सार्थकी लागेल. आता काही उपयोग नाही. 8 प्रत्येक दिवसाला 1 माळकरी धरला तर 8 दिवसाला 8 माळकरी होतात बरं का. माळ का घातली पाहिजे याचं कारण सांगतो ऐका. हे बघा, तुमच्या गळ्यात जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, आणि तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर जाईल. एवढी ताकद या माळीमध्ये बरं का. माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. विनंती आहे, माळ गळ्यामध्ये असली पाहिजे, कपड्याला गंध असला पाहिजे. सांगू तुम्हाला, एक पंढरपूरला एक व्यक्ती गंध विकत घेत होता, घडलेलं बरं का. आणि गंध विकत घेतल्यानंतर त्या गंधावाल्याला त्याने विचारलं, दादा याची एक्सपायरी डेट काय? 2 डेट असतात, एक मॅन्युफॅक्चरिंग असते आणि एक एक्सपायरी डेट असते. याची एक्सपायरी डेट काय आहे? तो गंध विकणारा म्हणे, ओ याला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला आणखी एक गंमत सांगू, तुम्ही जर हा गंध दररोज कपड्याला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल. एवढी ताकद या गंधामध्ये. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापीचे कळी काळ तया भिणी, प्रामाणे याला माळ घातली पाहिजे. तरुणांनी विनंती आपणास, आणि जर आता एवढंच सांगेल की आई वडिलांची सेवा करा बरं का. माय बाप केवळ काशी, तिनं जावे तीर्थाशी. या जगातलं सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आणि वडील आहेत बरं का. आई वडिलांची सेवा करा. सांगू तुम्हाला, आपल्या आईला 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतो, पण तिने धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नवऱ्यासाठी, जावयासाठी, नाही तर होणाऱ्या जावयासाठी. पण आईने धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. अरे 1 दिवस जर भाजी मनासारखी झाली नाही तर चिडचिड होते, माणसाची चिडचिड होते का नाही. पण आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन आनंदात जीवन जगते, तिला आई म्हणतात बरं का. तिची आवडीची भाजी कधी घरात बनत नाही. ती मुलाला विचारण, मुलीला विचारण, नवऱ्याला विचारण, दिराला विचारण, भायाला विचारण,
कुणाला तरी विचारूनच स्वयंपाकाला सुरुवात करते. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला. पण बिना सुट्टीची आणि बिना पगाराची एक व्यक्ती आपल्या घरात राबत राहते, तिला आई म्हणतात बरं का. तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही. सांगू तुम्हाला, मी सांगेल तुम्हाला, बाळांत या शब्दाचा अर्थच आहे महाराज. झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत बरं का, याला म्हणतात बाळांत. अरे करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाहीत, पण सिझरची परिस्थिती असताना इथं बरं पोट फाडून आपल्या मुलाला जन्म देते, तिला आई म्हणतात बरं का, तिला आई म्हणतात. अरे आपला चेहरा पाहिल्यावर आपल्यावर प्रेम करणारी माणसं जगात खूप भेटतील, आपले गुण पाहिल्यावर आपल्यावर प्रेम करणारी माणसं जगात खूप भेटतील. पण आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता, ज्या पोटात असताना जे आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात दादा, तिला आई म्हणतात बरं का. लक्ष द्या, पण आईची सेवा करा. सांगू तुम्हाला अजून, मुलं म्हणतात आईला काय कळत नाही, आईला काय कळत नाही, आईला काय कळत नाही. तुम्ही लहान होते तेव्हा, आणि पहिल्या काळात काय व्हायचं माहिती का, बाया पाट्यावर चटणी वाटायच्या बरं का, पाट्यावर चटणी वाटायच्या आणि बाहेरची शी झालेली आणि हात चटणीने भरलेली. मग तो बाळू म्हणायचा, आई झाली, आई शी झाली. मग त्या बाईच्या हात चटणीने भरलेले आणि बाहेरची शी झालेली. मग ती नवऱ्याला म्हणते, ओ तेवढी बाळूची शी धुवा बरं. कळत नाही का तुला, तू काय करते. तुम्हाला कळत नाही का, माझे हात चटणीने भरले. आईच्या हात चटणीने भरलेले असताना आईने बाळूची शी धुतली नाही, तरी म्हणतो आईला काय कळत नाही. मला वाटतं त्या हाताने, त्या चटणीच्या हाताने शी धुवायला पाहिजे होती, आहे का नाही. आग झाली असती, मग आई कळाली असती. बाया सगळ्यात जास्त प्रेम आपल्या सौंदर्यावरती करतात, पण मुलासाठी आपल्या सौंदर्याचा सुद्धा त्याग करतात, तिला आई म्हणतात बरं का. म्हणून आई वडिलाची आपण सेवा करत जा. माये बाप केवळ काशी, तिनं न जावं तीर्थाशी. सगळ्या तीर्थांचं दर्शन घ्यायचं असेल तर फक्त आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या, सगळ्या तीर्थांचं दर्शन तुम्हाला घडेल. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेली आहे. थोडा छान सप्ताह आपण करता, एवढे तरुण एकत्र येत आहे. सर्वांनी एकत्र येऊन या सप्ताहाला प्रोत्साहन द्या, सर्वांनी वर्गणी द्या आणि सर्वांनी मदत, सप्ताह करता आपल्या मदत म्हणजे सेवा करा. सांगू तुम्हाला, माणसाकडे श्रीमंती कोणती असावी, तर भाकरेबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंतीबरोबर दान असावं. नाही तर भाकर असून भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण असून झोप नाही, दरिद्री आहे. आणि श्रीमंत असून दान करत नाही, याच्यासारखा दरिद्री आहे. माणसाचं वजन वाढलं की माणसाने व्यायाम करावा आणि धनाचं वजन वाढलं की माणसाने दान करायला पाहिजे बरं का. त्यामुळं दान करत जा. सांगू, आपल्याला भूक असणं एवढं खाणं प्रकृती आहे, आपल्याला भूक आहे याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. आणि आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सप्ताहाला मदत केली पाहिजे आणि आपल्या गावात तरुण मंडळींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे बरं का. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, तर प्रत्येक गोष्टीत तरुण असतो. तरुण फक्त वाड्यापुरता नाही आहे, तर तरुण नियोजनात पण आला पाहिजे बरं का.